नमस्कार मैत्रिणी, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सलवारची कटिंग कशी करायची ते दाखवलं आहे. आज तुम्हाला मी स्टिचिंग करायला दाखवणार आहे. जर तुम्हाला कटिंग पाहायचं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. मग आज तुम्हाला मी त्याची शिलाई कशी करायची दाखवत आहे. हा आपला सलवार आहे, हा सरळ भाग आहे. आता हा ओपन केल्यावरती एवढा मोठा होतो. मग हा सरळ बाजू आहे. मग आपल्या उलटी साईडने आपल्याला शिलाई करायची आहे. मग ते आपल्याला दोन्ही साईड उलट्या करून घेऊ. मग आणि तुम्हाला दाखवते पुढचं कसं. कडेचं उलटा भाग ठेवलेला आहे. जिथे आपण शीटची उंची टाकली आहे ते आपल्याला जोडून घ्यायची. ह्या साईडनेही घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनेही जोडून घ्यायची आहे. ती तुम्हाला दाखवते. आणि दुसरी शिलाई साईडला शिलाई करून घ्यायची आहे. जी शीट उंची दाखवली आहे ती फक्त जोडून घ्यायची आहे. तुम्हाला दोन्ही साईडची सीट उंची जोडून घ्यायची. मी तुम्हाला त्याचा खोलून दाखवते कशी जोडली आहे ते. जी जोडलेली सीट उंची आहे त्याशी बरोबर येते. मग तो भाग आहे तो असा दिसतो. ही सीट उंची आपण जोडून घेतलेली आहे. सीट उंची जोडून घेतल्यावरती खाली पायजम्याचा भाग दोन्ही साईडला दोन तयार होतात. हे असे हे उरलेले कापड आता कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवते. हा पॉईंट इथे जोडायचा आणि हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा. म्हणजे हे अशा प्रकारे आणि हे तर जोडून घ्यायचं. हे जे आपण जॉईन केलेलं आहे ह्याच्यामध्ये माझी सीट उंची आणि सीटची रुंदी बसते. त्यामुळे मी ह्याचे दोन भाग करून घेत आहे. अशा प्रकारे आणि मी आता उलटे करून घडी करून असे शिवून घेणार. शिवून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. प्रकारे आपण हे पार्ट जोडून घेतलेले आहे. हे दोन दोन. आता हा एक साईडची आता शिलाई करायची आणि ह्या साईडची शिलाई आणि फोल्डिंग कसं करते मी तुम्हाला दाखवते. आपण आता शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता पुढचा भाग आहे त्याला आपल्याला नाडी घालायची असते. मग वरतून आपण दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं. इथून ते खाली 1 इंचापर्यंत मार्क करून घ्यायचं. वरतून 1.5 इंच आणि तिथून मध्ये 1 इंच अंतर सोडायचं. हे इथून असं मग 1.5 इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला दाखवते. ही अशी शिलाई घ्यायची आणि तिथून मग थोडंसं मशीनचं दाब उचलायचा. नंतर खाली शिलाई 1 इंचाचा गॅप ठेवून शिलाई मारून घ्यायची. ते का ते तुम्हाला समजेल नंतर. आपण हे 1.5 इंचापर्यंत शिलाई घेतलेली आहे आणि इथून 1 इंचाचा गॅप ठेवून आपण शिलाई इथून खाली घातलेली. ते दाब आपण उचलून धरायला, कारण की इथे आपल्याला नाडी टाकायची आहे. त्यामुळे एवढं आपण आता हे शिलाईचं कट करून घेऊ. आतल्या साईडला हे असे दोन्ही साईडला 2 फोल्डवरती शिलाई मारून घेऊ. आपली फिनिशिंग ही छान आहे. हे बघा, नाडी घालायला आपल्याला ही जागा आता रिकामी झाली. मग आता आपण वरतून असे फोल्ड द्यायचे.
हे अर्धा इंचाचा फोल्ड आणि खाली 1 इंचापर्यंत हे आपलं मार्जिन आहे 1.5 इंचाचं. आणि इथून सरळ शिलाई घ्यायची मारून, पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची. हा वरचा नेफा 4 पदरी आहे, आपण तो स्टिच करून घेतलेला आहे. असा साईडला ठेवायचा म्हणजे जेणेकरून हे नेफ्याचं एवढं अंतर आणि जे उरलेलं अंतर आहे हे आपल्याला प्लेट्ससाठी वापरायचं आहे. म्हणजे हा 4 पदरी कापड आहे, हे इथे खूण करायची आणि ही मागे घेऊन. जर समजत नसेल तर छोटासा असा कट मारून घ्या आणि ह्याच्या उरलेले कपडे जे आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत ते तुम्हाला मी दाखवते. ही मागील बाजू आहे, मागील बाजूची प्लेट ह्या पलीकडच्या साईडला येते आणि ह्या साईडची प्लेट ह्या साईडला येते, म्हणजे उलट्या येतात दोन्ही. मी 1.5 इंचाची प्लेट घेणार आहे, जेणे सीटला बसताना आपल्याला कम्फर्टेबल वाटेल. हे अशा पद्धतीने 1.5 इंचाची प्लेट टाकून घ्यायची ह्या साईडला अशी. आणि ह्या साईडची प्लेट ह्या साईडला टाकायची ह्या अशा पद्धतीने. ही पाठीमागची बाजू. आता पुढची बाजू कशी करते दाखवते. पुढच्या साईडच्या प्लेट्स ह्या आतल्या साईडला टाकायच्या असतात. मग आपण जिथे खूण केलेलं आहे तिथून सुरुवात करायची. आपल्याला किती 1 इंचाची पाहिजे ते आपल्या आवडीनुसार आपण इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या. मी ते आता 1 इंचाची प्लेट्स टाकून घेते. आता ह्या साईडची प्लेट्स इकडे तोडून टाकायची. हे असं मी पूर्ण करून घेते, मी तुम्हाला दाखवते. हा आपला पुढचा भाग आहे. पुढच्या भागावरती बरोबर आपण जे वरचा नेफा कट करून घेतला होता, जिथे आपण नाडीसाठी केला तो बरोबर त्याच्यावरती ठेवायचा आणि इथून स्टिच करायला सुरुवात करायची आणि गोल राऊंडमध्ये स्टिच करून घ्यायचं. अर्धा इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं आहे तेवढंच घ्यायचं. पहिले आपण प्लेट्स टाकून घेतलेले आहेत, नंतर आपण नेफा जोडत आहे. मी तुम्हाला कसा जोडायचं ते दाखवते. नेफा हा उलटा ठेवायचा आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. आणि गोल राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे अशा प्रकारे आपला नेफा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपल्या प्लेट्स एकसारखे येतील. वरतून आता ह्याच्यावरती गोल राऊंडमध्ये दाबटीप द्यायची आहे. दाबटीप ही वरतून दिली जाते, तुम्हाला दाखवते. आपली उंची आहे 37 इंच. मग आपण असे मोजून घेऊ सलवारचे. मग इथे आपल्याला अर्धा इंच राहतो. मग अर्धा इंचमध्ये आपण खालची बॉटम करून घ्यायची आहे. मी बॉटमसाठी कपडा घेतलेला आहे. हा 4 इंचाचा आहे. हा डबल फोल्ड करून मी लावणार आहे. आता मी बॉटम तयार करणार आहे. बॉटमला काही कॅनव्हास वापरतात, पण मी जिथे शिकले तिथे कापडचंच यूज करतात. ते म्हणे त्याने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कापड लावलं की लॉंग टाईम राहतं, म्हणून मी तेच कापडचेच पद्धतीने सलवार शिवते. मग माझी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. मग आता आपण अर्धा इंचाचं इथे मार्जिन ठेवून इथं जॉईन करून ते पलटी करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. डबल फोल्ड मी हे कपडा घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आणि मी असं हे फोल्ड करून इथे त्याला शिलाई देणार आहे. ह्या साईडला शिलाई देऊन पलटी करेन, आतल्या साईडला शिलाई करून घेईन. तुम्हाला ते दाखवते.
मी आता हा आतल्या साईडला पलटी करून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरून आता मी शिलाई मारते. बॉटम पट्टी तयार. आता आपण बॉटमला 3 ते 4 अशा लाईन मारून घेऊ, जेणेकरून आपला बॉटम फिक्स आणि कडक होतो, हालत नाही. तुम्हाला डिझाईन असेल तर डिझाईन बनवू शकता, नसेल तर सरळ लाईन मारून. हे पहा, आपला बॉटम तयार झालेला आहे. हा आतली साईडची बाजू आहे आणि बाहेरची साईडची बाजू आहे. अशाच पद्धतीने आपण दुसराही बॉटम तयार करू. आपले दोन्ही बॉटम फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहेत. आता आपण हा पायजमाची उंची बरोबर दोन्ही सेम आहे का मोजून घेऊ, म्हणजे कमी जास्त पडायला नको. बरोबर आपली 37 इंच आलेले आहे. मग आता आपण पायजमा उलटा करून आतल्या साईडला 1-1 इंचाचं मार्जिन सोडून पूर्ण स्टिच करून घेऊ. आपण सलवारची बॉटम 7 इंच घेतलेली आहे. हे आपण आता सरळ अशी लाईन मारून घ्यायची. सलवार ही तिरकी शिवायची नाही, सरळ अशी आधी आपण जी बॉटमपर्यंत आहे सरळ शिवायची, नंतर तिरकी शिवायची. कारण का आपण जर सरळ तिरकी शिवली तर आपली सलवार आहे ती पाठीमागे साईडने टाचाच्या भागाकडून उचलली जाते. त्यामुळे आपण हे आधी सरळ बॉटमपर्यंत सरळ शिवायची, तिथून पुढे अशी तिरकी शिवून घ्यायची. तुम्हाला मी दाखवते. इथपर्यंत सरळ शिवून घ्या आणि इथून मग तिरकी शिवून घ्या. अशा पद्धतीने पूर्ण ह्याला राऊंड शिलाई मारून घ्या. उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला नाडी बनवून घ्यायची आहे. नाडी कशासाठी कपडा 1 इंचाचा घ्यायचा आणि आपण ह्याची नाडी बनवून घेऊ. नाडीसाठी असं फोल्ड करायचं, हे असं आणि हे डबल फोल्ड. अशा प्रकारे आपण पूर्ण नाडी बनवून घ्यायची. हे अशा पद्धतीचे नाडी बनवून घेऊ आपण. हे आपली सलवार शिवून झालेली आहे पूर्ण फिनिशिंग सहित, आणि ही आपली नाडी आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर ह्याची कटिंग पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. धन्यवाद.